नमस्कार मंडळी, आज आपण आयुर्वेदामध्ये गुणकारी मानला जाणारा मखाना ह्याचे आपण 4 प्रकार पाहूया। हा आहे मखाना। मखाना म्हटलं तर काय आहे? कमळाचं बी, लोटस सीड ज्याला म्हणतो ते हे आहे। तर ह्याचे आपण आज 4 प्रकार पाहूया। मखाना खाण्याचे थोडक्यात आपण फायदे जाणून घेऊया। पचनासाठी फायदेशीर, कोलेस्ट्रॉल कमी करतो म्हणून हृदयासाठी फायदेशीर, मधुमेहासाठी फायदेशीर, साखरेचं प्रमाण मखान्याने नियंत्रणात राहतं, गर्भवती महिला आणि बाळंतीण दोघींनाही याचा खूप फायदा आहे, पचनासाठी खूप फायदेशीर। आपण फायदे काय आहेत आरोग्यासाठी ते पाहिलं। आता साहित्य पाहूया आपण। साहित्य काय काय? साहित्य तर लागेलच ना, मग साहित्यही पाहूया। तर साहित्य काय काय घेतलेलं आहे? हा तर मखाना झाला, तुम्ही तर पाहिलंच आहे। आणि आपल्याला 4 प्रकारचं बनवायचं आहे, तर त्यासाठी साहित्य बघा। आपल्याला थोडं जिभेला पण टेस्ट लागली पाहिजे ना, म्हणून घेतलेलं आहे खोबरं, शेंगदाणे, काजू, डाळवं, कसुरी मेथी, तीळ, बडीशेप, जिरं, काळी मिरी पूड, चाट मसाला, लाल तिखट, हळद, पिठी साखर, गूळ, मीठ घेतलेलं आहे, हिरवी मिरची बारीक चिरलेली, कढीपत्ता लागणार आहे, तूप किंवा तेल, इतकं साहित्य ह्याच्यासाठी लागणार आहे। आता आपण सर्वप्रथम काय करायचंय, तर आपल्याला मखाणे एकदम कुरकुरीत भाजून घ्यायचे। ते कसे ते पुढे पाहूया। बघा, गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि आता कढई गरम करून घ्यायची। मंद आचेवर आपल्याला हे मखाने आहेत ते कुरकुरीत भाजून घ्यायचे आहेत। आता मी यामध्ये मखाने घालून घेते आणि याला मंद आचेवर अगदी कुरकुरीत, कसे कुरकुरीत ते मी पुढे तुम्हाला दाखवते। आता आपल्याला हे मध्यम तुलो आचेवर असे सारखं फिरवत राहून कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे। बघा, मखाण्याचा रंग आहे थोडा बदलत चाललेला आहे। 20 ते 25 मिनिटं असंच मध्यम आचेवर असं सारखं फिरवत घेऊन भाजून घ्यायचे। आणि जे मधुमेहाचे पेशंट असतात त्यांना तुम्ही असे बनवून ठेवू शकता आणि जेव्हा ते पेपर वाचतात, टीव्ही पाहतात, तेव्हा हे थोडं थोडं खायला दिलं तर त्यांची पोट पण भरल्यासारखं होतं आणि डायबिटीस म्हणजे शुगर साठी खूप फायदेशीर आहे। आपण एक बघूया। बघा, हे असे हाताने असे दाबून फुटला म्हणजे समजायचा हा आता भाजलेला आहे। आता आपण हा असा कुरकुरीत करून घ्यायचा। अशा पद्धतीने हा कुरकुरीत झाला पाहिजे। आता हा मी काढून घेते आणि दुसरा आहे तो सगळा भाजून घेते आणि मी ह्या 4 भागात हा डिवाइड करून घेणार आहे। ह्याचे 4 भाग करणार आहे, जितका मखाना आहे त्याचे, आणि मी त्याचे 4 प्रकार बनवून दाखवणार आहे, म्हणून तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण पहा। कढईमध्ये तूप घालून घेतलं, तुपावर थोडंसं मीठ घालून घ्यायचंय म्हणजे मखान्याला व्यवस्थित मीठ लागलं जातं। काळी मिरी घालायची आणि हळद घालायची थोडीशी। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यावर आपल्याला मखाना घालून घ्यायचा आहे। ही रेसिपी पहिली रेसिपी आहे बाळंतिणीसाठी किंवा गर्भवती महिलांसाठी, खूप फायदेशीर आहे। काळी मिरीमध्ये त्यांना पदार्थ बनवून देतात, तर ही आपली पहिली रेसिपी त्यांच्यासाठी आहे। आता हा एक प्रकार आपला झालेला आहे, काळी मिरी, मीठ आणि हळद लावून फक्त तूप घालून। आता मी हा काढून घेते। आता आपल्याला दुसरा प्रकार बनवायचा आहे। दुसऱ्या प्रकारासाठी मी तूप घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये घालून घ्यायची कसुरी मेथी, व्यवस्थित अशी हातावर चोळून घ्यायची आणि त्याचा असं चुरा करून घ्यायचा आणि घालायची। कसुरी मेथी पण खूप छान शरीरासाठी। आणि ह्यामध्ये पण आता आपल्याला, आणि सगळं हे मंद आचेवर करायचंय। यामध्ये पण थोडंसं मीठ घालायचंय, थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट, हे ज्यांना तिखट वगैरे आवडते त्यांच्यासाठी हे आहे, आणि मस्त अशी मेथीचा पण स्वाद येतो। आता ह्यामध्ये घालून घ्यायचा हा मखाना, व्यवस्थित मिक्स करायचे आणि अजून वरून घालायचे चाट मसाला, मॅगी मसाला, जो तुमच्या घरी अस्तित्वात असेल ते तो मसाला घालून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आणि तुम्हाला वाटलंच की ह्यामध्ये आम्हाला थोडासा गोडसर स्वाद पाहिजे तर तुम्ही थोडीशी पिठी साखर घालू शकता त्यामध्ये पण। तर व्यवस्थित परतून घ्यायचंय असे वेगवेगळ्या प्रकारे। म्हणजे आता मी तुम्हाला दाखवण्याचा हेतू हे आहे की तुम्ही त्यातला कुठला तरी एक प्रकार करून तुम्ही ठेवू शकता। असे 4च प्रकार केले पाहिजे असं माझं म्हणणं नाहीये, पण तुम्ही ह्यातला एक प्रकार तुम्हाला घरी तुमचे मधुमेहाचे असते पेशंट त्यांना असे बनवून, कारण ह्यामध्ये बघा साखर कुठेच नाहीये आणि हेल्दी आहे। ज्यांना चटपटीत तिखट वगैरे खायचं सवय आहे त्यांच्यासाठी हे मस्त असं आहे तिखट वगैरे। आता बघा, हा अगदी 2 मिनिटात तयार झाला। आता हा पण मी काढून वेगळा ठेवते। तर तिसरा प्रकार आपल्याला बनवायचा तो गोड बनवायचा आहे। तर बघा, मी तूप परत तेवढंच घातलंय, 1 चमचा एवढं। आता त्यामध्ये काय करायचं, तुपामध्ये थोडेसे आपल्याला तीळ घालून घ्यायचे। अर्धे मी 1 मोठा चमचा घेतलेला आहे, त्यातले अर्धे तीळ घालून घेतले आणि सोबतच हे गूळ घालून घ्यायचे। 2 चमचे गूळ घेतलेले आहे। गूळ व्यवस्थित विरघळून घ्यायचे आणि
थोडस यामध्ये अगदी किंचितसं पाणी घालून ह्याला आपल्याला हे विरघळवून घ्यायचंय. थोडस किंचित पाणी घालूया म्हणजे गुळ लगेच विरघळलं जाईल आणि थोड्या वेळाने तो पाणी पण पूर्ण आटला जातो. बघा गुळ पटकन विरघळलं गेलं. आता थोडीशी याला उकळी आणायची आणि त्यामध्ये मग हा मखाना घालून घ्यायचा. थोडस खारट टेस्ट हवी असेल तर थोडस चिमूटभर मीठ पण घालायचं, छान लागतं थोडस चव यायला. बघा आता हे विरघळलेलं आहे गुळ. अजून थोडीशी एक उकळी घ्यायची आणि हे पण सगळं मंद आचेवर करायचंय. तीळ घातल्याने थोडस मखान्याला पण थोडीशी चांगली टेस्ट येते. हे लहान मुलांना देण्यासाठी तुम्ही जेव्हा शाळेत टिफिनला देता ना, दुसरा एक एक्स्ट्रा नाश्ता म्हणून, तेव्हा असा एक गोड पदार्थ म्हणून लहान मुलांना थोडंसं गोड दिलं तर आवडतं. मी कमी गुळ घातला, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही थोडं जास्त वाढवू शकता. आता ह्यामध्ये मखाना घालून घेते. हा मखाना घालून घेऊया. मस्त असा गुळामध्ये फिरवून घ्यायचा, छान अशी कोटिंग होते ह्याला. तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर जास्त गुळ घालू शकता. बघा एवढं पण पुरेसं आहे, खूप गुळ पण नाही चांगलं, कारण मखान्याला बघा एक हे बाउल भरून मखाना मी घेतला होता आणि सगळ्या मखानाला हा कोट झाला. बघा त्याचा मस्त कोटिंग आलेला आहे आणि बघा गुळ पण छान असं विरघळून गेलं. पाणी पूर्ण आटवून घ्यायचा, तो थोडासाच घालायचा म्हणून अगदी चिमूट थोडासा एक अर्धा चमचा असा. आणि गार झाल्यानंतर एकदम मस्त गुळ मखान्याला चिकटलं जाईल आणि मस्त कुरकुरीत असे मखाने होऊन जातात छान असं, कारण गुळ पण एकदम गार झाल्यानंतर ते घट्ट होऊन जातं. आणि जर हे आता मखाने एकमेकाला चिकटले असतील तर तुम्ही नंतर हे गार झाल्यानंतर सोडून घेऊ शकता, ते जास्त वेळ चिकटून राहत नाही. आता हे मी झाले, हे पण झाले, हा तिसरा प्रकार पण झाला. आता मी हा काढून घेते. आता चौथा प्रकार आहे पौष्टिक चिवडा, मखाण्याचा पौष्टिक चिवडा. आपण कुठला बघितला? मधुमेहवाल्यांसाठी, बाळंतीण बाईंसाठी किंवा प्रेग्नंट बाईंसाठी, दोघींसाठी पण एकच रेसिपी आहे ती. आणि एक लहान मुलांच्या टिफिनला गोड द्यायचा असेल तर तो गोड पण पाहिलं. आणि आता आपण चिवडा हा पण लहान मुलांना देऊ शकतात, मधुमेहवाल्यांना देऊ शकतात, सगळ्यांनी खाऊ शकतात. हा तसा हा पण हा चिवडा बनवूया, पण तूप घालून करायचंय, पौष्टिक करायचंय. आता तूप गरम झालं की आपण आता पुढे त्याला फोडणीला सगळं साहित्य घालूया. बडीशेप, मिरची, सुकं खोबरं, शेंगदाणे, मीठ घालून घेऊया वरून. आता सगळं तळून घेऊया व्यवस्थित. काजू पण घालून घेऊया, ऑप्शनल आहे, काजू तुम्हाला घालायचे असेल तर घालू शकता, नाही घातले त्यावर तीळ पण घालून घ्यायचे, डाळवा घालायची. आता हे सगळं मिश्रण तळून घ्यायचं. आणि आता साखर जी घेतलेली आहे मी, पिठी साखर घेतलेली आहे, ती आपल्याला आता नाही घालायची. सगळं गार झाल्यानंतर, अजून यामध्ये हळद घालायचे, सगळं गार झालं की मग पिठी साखर घालायची, पण ऑप्शनल आहे. जर तुम्ही मधुमेहाचे पेशंट आहेत किंवा तुम्हाला असंच खायला आवडतं तिखट असं, तर आपण पिठी साखर नाही घातली तरी चालेल. मस्त असा हा चमचमीत असा चिवडा होणार आहे. जरी पेशंट जरी असेल मधुमेहाचा त्यांनाही हा चालणारा आहे. तर अशा पद्धतीने साखर नाही घालायची फक्त मग पण. आणि मी चिवड्याचं प्रमाणात मी जे मखाने आहेत ते जास्त ठेवलेले आहेत. मी चिवड्यासाठी जास्त ठेवले आणि ते 3 प्रकार केले, त्यामध्ये ते दाखवण्यासाठी म्हणून मी थोडे केलं, एक बाउल भरून केलं. आता बघा शेंगदाणा पण मस्त तळून होईल. आता बघा तडतडायला लागला आणि खोबऱ्याचा पण रंग बदलायला लागला. आता मस्त तळून होईल, मस्त असे शेंगदाणे आणि खोबरं असं वेचून खाण्यासाठी. आणि त्याच्यासोबत मखाना चिवडा, छान हेल्दी असा हा चिवडा होऊन जाणार आहे. आता अजून मी थोडासा लालसर करून घेते. खोबरं पण मस्त तळलेलं आहे, रंग पण बदललेला आहे आणि शेंगदाणा पण चटचट आवाज करत आहे, म्हणजे शेंगदाणा पण मस्त तळलेला आहे, कुरकुरीत झालेला आहे. आणि आता ह्यामध्ये हळद घालायची आहे थोडीशी, आणि हळद घालून ना पुन्हा हे थोडंसं परतून घ्यायचंय, म्हणजे तोपर्यंत जो राहिलेला खोबरं थोडंसं तळायचं राहिलं असेल तर खोबरंही होऊन जाणार. आणि बघा मस्त असा हा चिवडा, हा लहान मुलांना पण टिफिन मध्ये जेव्हा शॉर्ट ब्रेक असतो तेव्हा देण्यासाठी हा चिवडा. लहान मुलांसाठी पण मस्त खोबरं आणि शेंगदाणे वेचून खाणारी मुलं असतात, त्यांच्यासाठी पण हा चिवडा झालेला आहे. मधुमेहवाले असतील त्यांनी सुद्धा हा चिवडा खाऊ शकतात, कारण साखर मी अजून ह्यामध्ये घातलेली नाही. साखर आपल्याला शेवटी घालायची आहे गार झाल्यानंतर. आता ह्यामध्ये आपल्याला हा घालून घ्यायचा आहे चिवडा, हा मखाना. आता हा सगळा मखाना मी यामध्ये घालून घेते. चिवड्यासाठी मी जास्त मखाना ठेवला होता, तर हा सगळा घालून घेता, हा मिक्स करून घेते. बघा किती छान असा हा मखाना चिवडा पण आपला तयार झालेला आहे. आता हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. हा आपला झाला चौथा प्रकार. मग हा तुम्ही मधुमेहवाले पण खाऊ शकता, लहान मुलंही खाऊ शकता, तुम्हीही खाऊ शकता. आणि एक आयत्या वेळी जर दुपारी असं चटरपटर खायला पाहिजे असेल तर असा बनवून ठेवू शकता. म्हणजे म्हणून मी एवढे प्रकार दाखवले, 4 प्रकार. अजून मखानाचे खूप प्रकार बनवता येतात,
पण मी त्यातलेच एक 4 प्रकार मधुमेह जे औषधी आहेत म्हणून ते आता मी हा चिवडा तयार झालेला आहे हा काढून घेते, एका बाउल मध्ये काढून घेते, गार करते आणि मग ह्यामध्ये साखर घालते. साखर घालताना तुम्हाला मी काही दाखवत नाही. गार झाला की त्यामध्ये साखर घालून घ्यायची आणि नाही घातली तरी चालेल, असाही खाल्ला तरी चालेल. तिखट मस्त टेस्ट आहे, खारट मीठ वगैरे आहे, असा नमकीन असा खाऊ शकता. आता शेंगदाणे वगैरे, आता बघा हे शेंगदाणे वगैरे आहेत ना, हे खाली जाऊन बसतात, तर मखाना हलका असतो त्यामुळे ते दिसत नाही. आणि बघा हे खाली गेलेलं आहे, हे मिक्स करायचं आणि खाणार तेव्हा आयत्या वेळी मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे. आणि गार करायचा, वरून अशी साखर घालायची आणि अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं. तेही तुम्हाला सांगून ठेवते की मिक्स कसं करायचं. पातेल्यातच ठेवायचं किंवा ताटामध्ये ठेवायचं आणि असं मिक्स करून घ्यायचं. आता मी हा काढून घेते. बघा 4ही प्रकार मखाण्याचे आपले तयार झालेले आहेत. 4ही प्रकार हे पौष्टिक आहेत. जे मी हा चिवडा बनवला हा सगळ्या आजाराचे पेशंट खाऊ शकता, कारण त्यामध्ये मी साखर अजून घातलेली नाहीये. साखर हे गार झालं की त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं किंवा आयत्या वेळी अशी भुरभुरून खायची. म्हणून मी साखर मिक्स आधीच केलेली नाही, जेव्हा आपल्याला घ्यायचं तेव्हा थोडीशी वरून टाकून घ्यायची. म्हणून मी दाखवण्यासाठी म्हणून साखर घेतलेली होती. साखर मी त्यामध्ये घालणार नाही मिळत, ती नंतर वेळेवर खायचा तेव्हाच टाकणार आहे. आणि हा आपण तिखट बनवला, जो लाल तिखट वगैरे घालून आणि चाट मसाला वगैरे घालून, तो तिखट ज्यांना स्पायसी पाहिजे, ज्यांना तिखट असं खायची इच्छा होते त्यांच्यासाठी हा आहे. तो पण हेल्दीच आहे. अगदी थोडीशी लाल तिखट घातलेली आहे, त्यामध्ये कसुरी मेथी वगैरे घातलेली आहे. बाळंतिणीसाठी किंवा गर्भवती महिलांसाठी जो मी बनवला हा खूप छान असा काळी मिरीमध्ये. बाळंतिणीला शक्यतो काळी मिरीचं आणि हळद काळी मिरीचीच भाजी वगैरे बनवतात. आणि बाळंतिणीची रेसिपी माझी पुढे त्यांचा आहार येणार आहे, तो पुढे रेसिपी खूप माझी येणार आहे, तेव्हा तुम्ही ती पहा बाळंतिणीचा आहार कसा असतो तो. आणि लहान मुलांना मस्त तीळ गुळ आणि मखाना असं तीळ गुळाचा थोडासा स्वाद आणि खूप छान असं अगदी क्रंची झालेले आहेत, असे मस्त कुरकुरीत झालेले आहेत. तर ते लहान मुलांसाठी सुद्धा हे झालं. आणि लहान मुलं हा चिवडाही खाऊ शकतात, त्यामध्ये थोडीशी वरून पिठी साखर घालायची, मस्त शेंगदाणे खोबरं असं मस्त वेचून खाणार, काजूगळे आहेत. तर अशा पद्धतीने सगळे 4ही प्रकार माझे बनवून झालेले आहेत. तुम्हाला ही रेसिपी माझी कशी वाटली ती मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्ही नक्की बनवून बघा. हे हेल्दी रेसिपी आहे मुलांसाठी, जे आजारी आहेत त्यांच्यासाठी, त्यांनाही काही खावंसं वाटतं त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे. तर तुम्ही ही बनवा आणि बघा किती छान होते ते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.